सृष्टी पाटील, लोकशाही मराठी मध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी पाहूयात सविस्तर। हिंगोली, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या इसापूर धरणातील पाणी साठा सध्या 68% आहे। गतवर्षी याच काळात धरणात तब्बल 96%हून अधिक पाणी साठा होता। त्यामुळे यंदा गतवर्षीच्या तुलनेत सुमारे 28% पाणी साठा कमी आहे। पाणलोट क्षेत्रात अपेक्षित पाऊस न झाल्याने आता शेतकऱ्यांचे लक्ष परतीच्या पावसाकडे लागलंय। धरण उशाला आणि कोरड घशाला। इसापूर धरणात 68% पाणी साठा। अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत। पावसाळा आता उत्तरार्धाकडे सरकत असताना इसापूर धरणातील पाणी साठ्याची स्थिती चिंतेची ठरत आहे। सध्या धरणात 68.23% पाणी साठा उपलब्ध आहे। मात्र मागील वर्षी याच काळात हा साठा 96.83% होता। यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला पावसाने दडी मारली, त्यानंतर काही काळ पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला आणि धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाली। मात्र पुन्हा पावसाने उघडीप दिल्याने धरणात होणारी पाण्याची आवक अपेक्षित प्रमाणात वाढलेली नाही। जे धरणातील पाणी आहे ते नांदेडकडे पळवल्याचा आरोप शेतकरी करू लागले। धरण जवळ असून आमचा काहीच फायदा नाही। पुन्हा पाणी भेटत नाही। पुन्हा पाणी आता कमी असलं तर मोटारी बंद करा म्हणतात। आता जे सगळं अशोकराव चव्हाण पाणी सगळं तिन्ही धरणाचं घेऊन गेले तिकडं। आमच्या इकडं आमचा जवळ असून काहीच फायदा नाही। पाणी कमी असल्यामुळे मोटर लावू देत नाही ती। पिकाची परिस्थिती आता कोमेजली। आता पाऊसच नाही ना। धरणाचं घ्या तर लाईट देत नाहीत, मग शेतकऱ्यांना करायचं काय? आणि कुठे जाते धरणातलं? इथं धरणातलं तिकडं नांदेडच्या पुढे जाते। मग तुम्हाला फायदा काय? आम्हाला फायदा काय नाही, जवळ असून फायदा नाही। फायदा दुसरीकडे नांदेडकडेच आहे। धरण भरलं तर पाणी आमचं शेती भिजू शकते, लाईट असली तरच भिजू शकते पाणी। धरण भरलं तरी बी एवढं धरण भरलं का? धरण नाही भरलं, 60-65% आहे पाणी सध्या। आणि त्याच्यात ते पाईपलाईन झाल्यात, ते जलजीवनच्या म्हणजे अशा पाईपलाईन झाल्या 5-7 झाल्यात। म्हणजे ते अजून पाणी लवकर खाली जाणार आणि शेतकऱ्याला त्याचा भरपूर त्रास होणार। आता वरून पाऊस नाही, उत्पन्नात घट होणारच आहे। इसापूर धरणाची सध्याची पाणी पातळी 437.82 मीटर असून धरणातील एकूण पाणी साठा 937.0142 दशलक्ष घनमीटर आहे। तर उपयुक्त पाणी साठा 658.0505 दशलक्ष घनमीटर इतका आहे। इसापूर धरणावर मोठ्या प्रमाणात शेती आणि पिण्याच्या पाण्याची गरज अवलंबून आहे। त्यामुळे आगामी काळात पाण्याचे नियोजन कसे केले जाते याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय। धरण जर भरलं शेतीला उपयोग आहे ना पाणी। उन्हाळ्यातलं मग कसं? उन्हाळ्यात काय आता परिस्थिती बेकार आहे। आता शेतातले पिकं कसं आहे? शेतातली पिकं काय आता सुकायली तर सोयाबीन पाऊस पाहिजे ना सध्या। तिकडे पाणी चाललंय, शेतात घ्यायला पाणी जागा नाही। यावर्षी धरणच भरलं नाही, पाणी खोल जाते पातळी, शेतात पाणी येत नाही। धरणात सध्या पाणी साठा आहे, मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा साठा कमी आहे। परतीचा पाऊस चांगला झाला तरी परिस्थिती सुधारू शकते। उमेश चक्कर, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।